आज आपण बघणार आहोत की आंब्याच्या पानाचं तोरण कसं बनवायचं। तर मैत्रिणींनो, कसं असतं, आंब्याच्या पानाला खूप महत्त्व आहे। आपण नवरात्र चालू झाले की आंब्याच्या पानाचं तोरण लावतो किंवा दसऱ्याला लावतो, पाडव्याला लावतो, दिवाळीच्या पाडव्याला लावतो, आपल्या मार्च महिन्यात येणाऱ्या पाडव्याला लावतो, कारण आंब्याच्या पानाला खूप महत्त्व आहे। आणि त्या आंब्याचं पानाचं तोरण एकदम सुंदर पद्धतीने कसं बनवायचं ते तुम्हाला आज मी शिकवणार आहे। तर अशा पद्धतीने मी आंब्याची पानं तोडून आणलेली आहेत। तुम्हाला अशा पद्धतीने थोडंसं आंब्याची पानं वाकून आपल्याला स्टॅपलर करायचं आहे आणि मग त्याला स्वस्तिकचा आकार अशा पद्धतीने द्यायचा आहे। तर बघू शकता, आता मी स्वस्तिकचा आकार दिलेला आहे। तर मैत्रिणींनो, आंब्याच्या पानाला फार महत्त्व आहे। आणि आता बघा, गौरी गणपतीचे सण आलेले आहेत, त्यावेळेस सुद्धा आपल्याला तोरण बांधावंच लागतं। तर अशा पद्धतीने आता बघू शकता, मी आता हे तोरण सुंदर आणि मस्त तुम्हाला बनवून टाकत आहे। ही चिकट टेप आहे ती दोन्हीकडून चिटकते, अशा पद्धतीची चिकट टेप तुम्ही घेऊन या। तर आता बघा, मी आंब्याच्या पानाचं स्वस्तिक बनवलं आहे आणि मध्ये चिकट टेप लावून आता मी फूल लावलेलं आहे। तर बघू शकता, आपलं स्वस्तिकचं चिन्ह किती सुंदर आणि छान दिसत आहे। तर मैत्रिणींनो, तुम्ही ह्या आंब्याच्या पानाचं तोरण दसऱ्याला, दिवाळीला, गुढीपाडव्याला किंवा दिवाळीच्या पाडव्याला, कुठल्याही सणाला असं बनवू शकता, कारण आंब्याचं तोरण प्रत्येक सणाला आपल्याला लागतच असतं। तर म्हणलं, चला, आपल्या मैत्रिणींना आपल्याला माहिती आहे तर आपण पण त्यांना माहिती द्यावी, कारण कसं ज्ञान दिल्याने ज्ञान वाढत असतं। तर म्हणलं, चला, आज व्हिडिओ आपण शूट करावं, कारण आता सणासुदीचे दिवस आलेलेच आहेत। गौरी गणपती नंतर लगेच नवरात्र येतं, लगे दसरा येतो, लगे दिवाळी येतो, लगे पाडवा येतो, मग त्यामुळे आपल्याला आंब्याचं तोरण हे अत्यंत गरजेचं आहे। तर अशा पद्धतीने बघू शकता, एकावर एक असं पानं स्टॅपलर केलेली आहे। तुम्ही हे असे स्टेप बाय स्टेप करू शकता। आणि मध्ये आपल्याला एक पान लावायचं आहे, मध्ये का लावायचं आहे तेही तुम्हाला सांगणार आहे, कारण त्यातून आपल्याला दोरा ओवायचा आहे। हे आता मी आमच्या देवघराचं मापाने केलेलं आहे। तुम्ही हे तुमच्या घराच्या चौकटीच्या मापाने करू शकता किंवा तुमच्या देवघराच्या मापाने करू शकता, किंवा तुमचं दुकान असेल तर दुकानाच्या चौकटाच्या मापाने करू शकता। आता ही मी देवघर आहे, देवघराच्या मापाने केलेलं आहे, तुम्हाला मी देवघराला सुद्धा लावून दाखवणार आहे। अशा पद्धतीने आंब्याची पानं सगळीकडे चिटकून घ्यायची आहेत। आता बघा, आपल्याला सुई दोरा घ्यायचा आहे आणि जे आपण पानं अशी उभी लावलेली आहेत त्यातून हे काढून घ्यायचं आहे। तर बघू शकता मैत्रिणींनो, सुई दोऱ्याच्या साहाय्याने आता मी दोरा त्या पानामधून काढून घेत आहे। खूप सोपी पद्धत आहे, काहीच अवघड नाही, तुम्हाला सुद्धा सहज जमेल। आणि आंब्याच्या पानाचं तोरण फार महत्त्वाचं आहे। नवीन वर्ष सुरुवात झाली की आंब्याचं तोरण लावतातच। तर अशा पद्धतीने आंब्याचं तोरण खूप सोप्या पद्धतीने आणि पटकन होणार आहे, काहीच अवघड नाही। तर बघू शकता, आता जे मध्ये स्वस्तिक आहे, स्वस्तिकाला खूप मान असतो, ते स्वस्तिकाचं चिन्ह आपल्याला मध्ये लावून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आता वरती जे आहेत पानं, त्या पानांनाही सुद्धा आपल्याला फुलं लावून घ्यायची आहेत। फुलं लावल्याशिवाय अट्रॅक्टिव्ह आपलं तोरण दिसत नाही, कारण झेंडूच्या फुलांना पण तेवढाच मान आहे आणि आंब्याच्या पानांनाही तेवढाच मान आहे। कारण आपण झेंडूची फुलांचं ज्यावेळेस हार बनवतो त्यावेळेस सुद्धा त्याच्यामध्ये आपण आंब्याची पानं घालतोच। आणि आंब्याचं पानाचं सेपरेट करायचं तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता। आणि वरती मी आता झेंडूची फुलं लावलेली आहेत, ती झेंडूची फुलं बसत नाही, त्यासाठी आपल्याला दोन्हीकडून चिटकणारी चिकट टेप आणायची आहे। अशा पद्धतीने बघू शकता, आता मी चिकट टेप लावलेली आहे आणि त्याच्यावर फक्त मी फुलं चिटकवणार आहेत। खूप सुंदर आणि छान आपलं हे तोरण दिसत आहे। तर तुम्ही अशा पद्धतीचे तोरण नक्की बनवा आणि चौकटीला लावा, कारण सणासुदीला आंब्याच्या तोरणाला फार महत्त्व आहे आणि झेंडूच्या फुलांनाही खूप महत्त्व आहे। तर बघू शकता, पूर्ण स्वस्तिकाला सुद्धा मी झेंडूची फुलं लावून घेतलेली आहेत। तर बघा, आपला हार किती सुंदर, आंब्याचे तोरण किती सुंदर झालेलं आहे, अट्रॅक्टिव्ह दिसत आहे। अशा पद्धतीने तुम्ही चौकटीला, दाराला, देवघराला लावू शकता। तर बघा मैत्रिणींनो, मी आमच्या घरातील देवघराच्या मापाने केलं होतं, बरोबर बसलेलं आहे। अशा पद्धतीने तुम्हीही तुमच्या घरामध्ये कुठल्याही मापाने तुम्ही हे करू शकता। तर हे तोरण किती सुंदर आणि छान दिसत आहे। आज चतुर्थी आहे, म्हटलं चला आपण ही गणपतीला आज ते तोरण लावूया मंदिराला, आणि त्यामुळे आज मी केलेलं आहे। तर खूप सुंदर आणि छान आपलं तोरण दिसत आहे। तर हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।